नमस्कार मित्रांनो, राकेश गाडीवर या मराठी यूट्यूब चॅनल सर्व स्वागत करत आहे। आता वाजले 10 रात्रीचे 31 2024चा लास्ट दिवस आहे। देवगड बीचवर जो जल्लोष असणार तो आपण आता पाहायला जाणार आहे। देवगडचा जल्लोष यावर्षी हा बघा क्रिशांक बघा काय करतो बघा दिसला आतमध्ये। तर तुम्ही पण बघा देवगडचा जल्लोष कसा असतो, कार्यक्रम का आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो आहे कार्यक्रम बघायला। तर चला या आता देवगडचा जल्लोष बघूया आपण। जी काय ती धमाल मस्ती तिकडे असेल, काय कार्यक्रम डान्स काय सांस्कृतिक कार्यक्रम दुकानं वगैरे काय कशी काय लावली आहे ती बघूया आपण। चला या चला व्हिडिओ बघूया, पुढे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत, कुठे स्किप करू नका। तर आपला जो आज जल्लोष देवगडमधला कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल रुचिया 2 शब्द सांगणार तुम्हाला बघा, माहिती बघा सांगते ती ऐका। जल्लोषला म्हणजे आता मी गेलेली लास्ट टाइम 10 वर्षापूर्वी, आता 10 वर्षानंतरचा जल्लोष एन्जॉय करते। जेव्हा कॉलेजचं लास्ट इयर असताना तेव्हा गेलेली, त्याच्यानंतर आता लग्न होऊन 6-7 वर्ष होत आले गेली नव्हती, आता खूप वर्षांनी चाललोय। आणि आमचा क्रिशांक पण आहे सोबत, तो पण एन्जॉय करणार आहे। पहा तर मग आमच्या व्हिडिओमध्ये चला। तिकडे रात्री 12 वाजता फटाके पण आतिषबाजी असते, न्यू इयर सेलिब्रेशन असतं। आता आम्ही जाणार आहे कशाने? ऑटोने जाणार आहे। ऑटोने जाणार, माझा मित्र जशी रिक्षा सांगितली आहे। नंतर मग 12 वाजता फंक्शन बघा, म्हणजे कसं काय त्याचं न्यू इयरचं सेलिब्रेशन असतं काय सगळं दाखवतो। चला तर पुढे बघूया कसं काय तिकडे कार्यक्रमाचे नियोजन केलंय ते तुम्हाला दाखवतो। ट्रॅफिक बघा किती आहे, फुल ट्रॅफिक जामामध्ये इथे ना परत काय माहिती पार्किंगचं जागा नसतं। थँक्यू सो मच। बेलाच्या पुढचं एक छानसं गाणं मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या आधी मला सांगा इकडे किती जण अरिजितचे फॅन्स आहेत? जरा हात वरती करून सांगा बघू, सगळे हात वरती जे जे अरिजितचे फॅन्स आहेत। भरपूर आहेत। आपल्या सगळ्यांसाठी एक छानसं गाणं या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करते। ट्रॅक चालू करते ना।
Dedicating this song to all the lovers out there. Track मारेल का बाहेर? मैं तेरे समझो ना तेरे बिना लगता जी मैं तेरे समझो ना तेरे बिना लगता जी तू की जाने मैं करूँ पवन चक्की रीसू का प्लेट देवगड जल्लोष या साईडला समुद्र डिफिकल्ट आहे पण ॲक्च्युली घरी असं असतं की ताल आणि सूर दोघांचंही बरोबर मिलाप म्हणून आतापर्यंत जे काही गेले जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. अनिल मेमन सर आपले अध्यक्ष या मंडळाचे एकदा जोरदार टाळ्या. मी नावं घेतो सगळ्यांची. श्रीपाद पालकर उपाध्यक्ष जोरदार टाळ्या. टाळा वाजत आला पाहिजे मित्रांनो. सचिव मिलिंद मोहितेजी, सहसचिव संदेश शिरसाटजी आणि खजिनदार मधुकर नलावडेजी या सर्वांच्या माध्यमातून आणि बाकी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आमचा सादर होईल. त्यातून काही सदस्य देखील आपल्या मंडळाचे आहेत. त्यांच्यामुळेही हा कार्यक्रम इथे आज आपण बघू शकतो किंवा एन्जॉय करू शकतो. गेली 14 वर्ष ही संस्था आपल्याला दरवेळी काहीतरी नवीन घेऊन येते आणि दरवेळी काहीतरी नवीन उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या देवगड मित्रांनो थँक्यू सो मच. आणि ह्या पुढे आता एक महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा हा एक सांगीतिक रियालिटी शो होता. याचा विनर आहे तो. त्यानंतर सूरजवाद नावाचा उपविजेता. आणि अशा अनेक रियालिटी शो मधनं महाराष्ट्रभर नाही देशभर पोचलेला आवाज आणि संभाजीनगरचा ठाण्या वाघ आमचा मित्र. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रवींद्र खोमणे. क्या बात आहे. खूप सुंदर कार्यक्रम चालू आहे आणि इतकं छान माहोल आहे. मी पहिल्यांदाच आलो इकडे. खूप छान वाटतंय. जरा एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं. कशी दिसतीया अप्सरा हे मनामध्ये रूपतीचं बांधलं. नजर न सांगू कसं मनात भाव माझा धडधडत काळीच हे आज ग. धडधड काळीच हे आज ग.
साजिरा रूप तुझं दडलं मनात ग आईनं विलाज तो तुझा पुढं तुझ्या माझ्या जोडीचा चला तो देवा तुझ्यासाठी किरकिर देवगड बीच पूर्ण सर्व देवगडकरांनी भरलाय. चल हा ठेवते. हा चल घेतलं चल. या लावणीसोबत जर तुमच्या सगळ्यांचे टाळ्या आल्या तर अजून मजा येईल. सगळ्यांचे टाळ्या येतील का सोबत? आवाज नाही. गाणं सुरू झालं. बघा खायला काय फ्रूट सलाड. ओके तेव्हा बघ. चल चल. हो बंटी. आईस्क्रीम. खवय्यांसाठी भरपूर खायला आयटम आहेत. लहान मुलांसाठी खेळ, बोटिंग, जम्पिंग. हा चल त्या जम्प में जा. तो बतो हळू हळू हळू. हा देऊया ना पैसे खया. हो लांब 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 आपल्या पिशांग जम्पिंग करतोय. तो बघ बाबू आज काय माने विनेर पाय बी देतील. जत्रा भरली जत्रा पूर्ण बीचवर ना. हा कसं वाटतं तुला? हा बिचारा विष्णूचा माणूस लागा हो भाऊ बघा कसा उड्या मारतोय. जम्पिंग देवगड जल्लोष मध्ये फुल मजा करतोय. इकडे पाणी आहेत. तर हे बघ सुरुवात होता. तो बघ आतमध्ये उडी मारता. तो बघ
देवगड जल्लोष. भाऊ चप्पल घाल, चप्पल घाल, चप्पल घाल. चला दुकान दाखवची आहेत, मग आपलं टेन्शन नाही. 12 वाजले की मग बंद होईल ना परत. छोटा पाळणा. मिनी ट्रेन लहान मुलांसाठी. अरे आता बाबू इसको ना. भाऊ साइड लाव, साइड लाव. बघा आपले चाटचे स्टॉल आहेत वगैरे, खाय प्यायचे स्टॉल लावले तिथे. भरपूर स्टॉल बंद झाले वाटतं, लेट झालं ना. ते वडापाव समोसा जत्रा भरली आहे, जत्रा पूर्ण. सर्वच आवडतं, म्हणजे जेवण खूप आवडतं आणि कोकणाचं बोलणं खूप आवडतं. त्यामुळे येत नाही. आंबा आवडतो की मासे आवडतो? तो पण मासे नाही आवडलं पाहिजे. आपण देवगडाला अर्थात आणि सर्व खायचे पॉईंट आहेत, सर्व खायचे पॉईंट. शामराव पाटील यांच्याकडून एक छोटंसं बक्षीस पुढे आलेलं आहे, पण हे बक्षीस म्हणून याचा आपण स्वीकार करूया. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आणि यानंतर परत मी इथे आमंत्रित करतो कुडाळच्या डान्स ग्रुपला, ज्यांनी आपल्यासमोर सादर केली. संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी त्यांची आहे, हा ग्रुप आहे कुडाळमधला. काय असतं ना, आपले लोकल कलाकार जेव्हा आपली कला इथे सादर करत असतात तेव्हा आपण त्यांना डबल उत्साहाने पाठिंबा दिला ना की 100% ते एका उच्च शिखरावर. ह्या आपल्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आणि अर्थात आपली
ही सर्व व्यापारी संघटना संस्था देवगडची या सगळ्या कलाकारांच्या पाठी नेहमी उभी असते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संकल्प क्रिएशन ग्रुप कुडा. कृषांक बसलाय ट्रेन मध्ये, तो बघा ट्रेन मध्ये बसलाय कृषांक. कृषांक 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 अक्षता सावंत. क्या बात आहे स्वप्नील, कडक आहे ना हे. अप्रतिम गायले. जिंकले तुम्ही. दोन्ही टीमसाठी सुपर टाळ्या झाल्या पाहिजे. त्या या ठिकाणी जे बसले आहेत ना स्वप्नील, ते जरा बसलेले ते छान गात आहेत. मला ह्या ठिकाणी पुढे पण सगळ्यांना जायचं. दादा सगळे तयार? अजून येतं राम नाम. नाही आता सगळे गाणं माहिती तुला, सगळे मागचे पण गाणं तू करून बघ. राम नाम का पी के प्याला राम की धुन में गाएगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्रीराम. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. देवगड तालुका पर्यटन व्यापारी संस्था आणि जलद समितीकडून सर्व देवगडवासियांना प्रेक्षकांना खूप खूप नववर्षाच्या शुभेच्छा.
कसं वाटतंय? हा देवगड जल्लोष बघा. फटाके आतिषबाजी तुम्हाला बोलले ना, ते फटाके आतिषबाजी चालू होती बघा रात्री 12 वाजता. अर्थात असा माहोल बनलाय. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर टू ऑल माय यूट्यूब फॅमिली. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर फ्रॉम गाडीगावकर फॅमिली. मला ना एक रेडी ह्या माहोलमध्ये मला तुमच्या सगळ्यांसाठी एक रोमॅन्टिक गाणं गावं वाटतं. गाऊ नंतर नाचवायचं आहेच, म्हणजे नाचणार तर आहोत आपण अर्थात, पण त्याच्यासाठी मला तुमच्या मोबाईलचे टॉर्च ऑन झाली तर मजा येईल. हे बघा, मी कोकणावरती प्रेम करतो म्हणून मी हे रोमॅन्टिक गाणं गातोय तुमच्यासाठी. जर तुम्ही कोकणावरती प्रेम करत असाल तर टॉर्च ऑन करा, आणि ज्याचं प्रेम नाही त्याचा टॉर्च ऑन नाही. आता बघा, ठरवा तुम्ही. देवगडचे मला प्रेमाचे फटाक्याची आतिषबाजी झालेली आहे संपूर्ण, आणि गाणं लावलं आहे. मला वेळ लागले प्रेमाचे. नक्की कमेंट करून सांगा, आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल देवगड जल्लोष तर तुम्ही नक्की हे करा, सबस्क्राईब करा चॅनलला. कसे हे नाव कुणाचे का सांगू वेड्या मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले देवगडचे प्रेमाचे. आपला देवगडचा जल्लोष आता आपल्याला संपन्न झाला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असाल तर नवीन सबस्क्राईब करा. आणि बघा आता आम्ही बाहेर पडलो आहे देवगड बीचवर ना. लाईटिंग बघा कशी केली बाजूने. चला धन्यवाद. सगळी लोक बाहेर पडले बघा बीचवर. बघा ट्रॅफिक. सर्व लोक बीचवरनं बाहेर ट्रॅफिक आहे.